नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आई मुलगा किचन मध्ये। आज मी बनवणार आहे लाल टमाट्याची चटणी। ते लागणार आहे आपल्याला पिकलेले लालसर असलेले टमाटे आणि कांदे, कोथिंबीर, मीठ, मिरची, हळद, शेंगदाण्याचं कूट, मसाला, जिरे आणि मोहरी। तर बघा आता आपण हे टमाटे, कांदे आणि कोथिंबीर सर्व कापून घेऊया। तर बघा आता आपले हे टमाटे चिरून झालेले आहेत, कांदे कापून घेतलेत, हे कोथिंबीर बारीक। तर आता बघा आपण हे चटणीला फोडणी टाकूया। तेल घालूया आणि ही चटणी तुम्ही कधी बनवून खाल्ली आहे का घरात? ही खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी चटणी आहे। हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात जिरे आणि मोहरी टाकूया। जिरे मोहरी झाल्यानंतर हे थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाका आणि त्याच्यानंतर चिरलेले कांदे आणि 2 मिरचीचे तुकडे टाकून तळून घ्या। कांदे तळून झालेले आहेत, याच्यामध्ये टोमॅटो घालूया। बघा याच्यात चवीनुसार मीठ टाका, हळद, मिरची पावडर, जरासा मसाला आणि हे शेंगदाण्याचं कूट। असं सर्व मसाला घातल्यानंतर चांगलं प्रमाणे मिसळून घ्या आणि त्याच्यावरती असं कोथिंबीर टाकून असं याला ढक्कन लावून शिजण्यासाठी वाफेवरती ठेवून द्या। तर बघा आपलं हे चटणी किती मस्त शिजून झालेलं आहे। जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर लो फ्लेमवर ठेवून 5-10 मिनटं शिजवून घ्या आणि जर चुलीवर बनवत असाल तर फोडणी टाकल्यानंतर ढक्कन लावते वेळी जाळ कमी करून फक्त इस्तूवर ठेवा। आणि ही चटणी फक्त तेलामध्ये बनवून तयार होते, त्याला पाणी वापरायची गरज नाही आहे। तर तुम्ही ही चटणी 2 दिवस असंच ठेवून पण खाऊ शकता। याच्यावरती वरून असं चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या। तर ही चटणी बघा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता, खायला पण खूप छान लागते। हे बघा टमाट्याची चटणी किती सुंदर आणि किती छान दिसत आहे। तुम्हाला जर ही चटणी आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।